बापू जवळ असताना कशालाही न घाबरणारी राधा त्याची पाठ वळताच तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाला घाबरू लागली. ज्या गोष्टीसाठी बापूने लग्नाचा थाट घातला, 2,000 रुपये खर्च केले, सत्यनारायण केला, त्या गोष्टीने अजूनही राधाची पाठ सोडली नव्हती. गरोदरपणात येणारी कौतुके राधेच्या वाट्याला आली नव्हती. आजपर्यंत मोकळेपणाने सगळीकडे फिरणारी राधा स्वतःला घरात कोंडून घेऊ लागली. आपल्या पोटाचा घेर तर वाढत नाही ना, आपल्याकडे कोणी बघत तर नाहीये ना, या कल्पनेने ती घाबरून जात होती. हळूहळू तिचे पोट वाढू लागले, तिचे अंग तेजाने फुलून येऊ लागले, तशी ती अजूनच घाबरून जाऊ लागली. मधूनच तिच्या मनात विचार यायचा की या निष्पाप जीवाला जन्म देण्याचे पाप टाळणे अशक्य आहे का? आणि मग ती या विचारातच नको नको त्या गोष्टी खाऊ लागली. रोज अंडी, पपई खाऊ लागली. बापूला रोज रात्री जवळ घेऊ लागली. बापूला ती फसवत होती आणि बापू फसत होता. पण एका रात्री झिंगून अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली राधा बापूने पाहिली आणि त्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने तिला जवळ घेतले तेव्हा तिच्या तोंडातून दारूचा घाण वास त्याला आला. राधेच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत या विचाराने बापूची सगळी शक्ती संपली. त्याने राधेला अलगद उचलून बिछाण्यावर झोपवले. घरातल्या सगळ्या दारूच्या बाटल्या, गांजाचे डबे बाहेर काढून बागेत खोल खड्डा करून पुरून टाकले. त्यानंतर 4 महिन्यांनी कशालाही न जुमानता एका गोऱ्या पान गुटगुटीत बाळाने राधेच्या कुशीतून जन्म घेतला. त्याला पाहिल्यावर मात्र राधा आनंदाने फुलून गेली. त्या चिमुकल्या बाळाला तिने जवळ घेतले आणि ज्या संकटांना ती आतापर्यंत घाबरत होती त्यांचा तिला क्षणार्धात विसर पडला. आता बापू, बाळ आणि आपल्या आयुष्यात प्रेम आणि आनंद याशिवाय इतर कशालाही थारा नाही असा भास तिला झाला. बाळाचा जन्म झाला आणि तेव्हापासून बापूच्या प्रगतीला काही सीमाच राहिली नाही. त्याच्या अफाट बुद्धिमत्तेने, कर्तृत्वाने, धाडसाने जणू कळसच गाठला होता. बापूच्या कष्टाला मर्यादा राहिली नव्हती. सकाळी 7 ते रात्री 10 अखंड त्याचे काम सुरू असायचे. रात्री थकून अंथरुणावर पडला तरी उद्याच्या व्यवहाराच्या गोष्टी त्याच्या डोक्यात सुरूच असायच्या. बंगल्यावर आता आजूबाजूच्या व्यापाऱ्यांबरोबरच मुंबईच्या व्यापाऱ्यांचीही वर्दळ होऊ लागली होती. नुसत्या बापूच्या बंगल्याने कितीतरी जणांना नोकरी मिळवून दिली होती. आचारी, पाणके, बापूचा खास गडी, बागेचा गडी, राधेचा गडी, दिवाणखान्याचा गडी असे अनेक जण बापूकडे पोट भरू लागले. बापूचे ते अफाट वैभव पाहून गारंबी बापूला सलाम करू लागली. गावातल्या बायका आता बाळाला व्याघ्रेश्वराच्या दर्शनाला घेऊन येणाऱ्या राधालाही नावजू लागल्या. म्हणू लागल्या, काय वाईट आहे या बाईत, पैशांचा माज नाही तिला, सगळ्यांशी मिळून मिसळून बोलते. राधा गुरवीन आहे याकडे आता कानाडोळा होऊ लागला. बापूला व्यापाराची धुंदी चढली होती. तो त्याच्या कामात इतका व्यस्त झाला होता की समोरून कोण येत आहे याकडेही त्याचे लक्ष नसायचे. त्यामुळे त्याला पैशांचा माज आला आहे. आपल्या माणसांना आता तो ओळखेनासा झाला आहे असे गारंबीला वाटू लागले. बापूचे वैभव पाहून गारंबी स्तंभित झाली असली तरी राधेला त्याचे आश्चर्य वाटत नव्हते, कारण बापूची क्षमता ती ओळखून होती. पण बापूची दगदग, धावपळ पाहून तिला राग मात्र यायचा. कितीही पैसा मिळवला तरी हा माणूस थांबायचे नावच घेत नाहीये, शिवाय आपल्याला, बाळाला वेळ देत नाहीये या विचाराने ती चिडायची. एके दिवशी रागाने ती बापूला म्हणाली, आपण पुलावर होतो तेव्हाच सुखात होतो. आता आमच्या जवळ निवांत बसायलाही तुझ्याकडे वेळ नाहीये. बाळ कसा मोठा होतोय, कसा हसतोय याकडे तुझे अजिबात लक्ष नाहीये. ज्या पैशांसाठी तू हे सगळे करतोयस त्या पैशांची आता मला शिसारी आली आहे. ते सगळे पैसे घे आणि बोंडलीत जाऊन बुडव. आम्हाला तुझा पैसा नको आहे, तू हवा आहेस. बापूला राधाचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून वाईट वाटले. तो तिच्या जवळ जाऊन बसला. म्हणाला, मी पैसा कमवतोय ते तुमच्यासाठीच ना? बाळाची मी काळजी घेत नाहीये का? त्याच्यासाठी खास गडी ठेवला आहे. अगं, खोताची पोरं घालत नाहीत तसले कपडे बाळाचा गडी वापरतो. राधा म्हणाली, गडी, गाडी, पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. तूच आठव, बाळाला तू कधी जवळ घेतले होतेस? बाळाला प्रेमाचे हात लागतात ते माझे आणि कधी कधी भाऊजी येतात त्यांचे. तू ही सगळी दगदग बंद कर. ठराविक वेळेत पुलावर जा आणि बाकीचा सगळा वेळ मला आणि बाळाला दे. बापू म्हणाला, तू म्हणतेस ते सगळे मला पटतंय,
पण मी आता अशा ठिकाणी पोहोचलो आहे जिथून मागे फिरणे आता अशक्य आहे. आणि तू म्हणतेस तसे मला पैसे कमवायचे आहेत म्हणून हे सगळे चालले नाहीये. मला आता मोठा माणूस व्हायचे आहे. पैशांनी नाही, काहीतरी फार मोठे आपण करावे असे मला वाटते. एकदा सरपंच झालो की मग माझे समाधान होईल. मग आयुष्यात मला काही मिळवायचे राहणार नाही. राधाने विचारले, आता हे काय सरपंचाचे भूत डोक्यात आले आहे? दिनकर भाऊजी सुद्धा या सरपंची बद्दल बोलत होते परवा. भाऊजींविरुद्ध गावात चर्चा सुरू झाली आहे. ते एके दिवशी आपल्याकडे येऊन खाऊन गेले, ही गोष्ट सगळीकडे झाली आहे. बापूने विचारले, या गोष्टीमुळे त्याची कुठली पूजा तर बंद नाही ना झाली? राधा म्हणाली, बाकी कुठली नाही, पण खोतांकडची पूजा बंद झाली. त्यामुळे मी आता त्यांना व्याघ्रेश्वराला आपली पूजा करायला सांगितली आहे. बापू म्हणाला, हे चांगले केलेस. पण दिनकर सरपंच बद्दल काय बोलत होता? ते म्हणत होते की त्यांना तुझा भ्रष्टाचार पसंत नसल्याने सरपंची बाबतीत ते तुझ्या विरुद्ध जाणार आहेत. अजून काय काय पसंत नाही त्याला? असे बापूने विचारल्यावर एवढेच म्हणत होते, असे राधाने सांगितले. राधा म्हणाली, बापू, अजून एक गोष्ट मला तुला विचारायची होती. मी गरोदर राहिले तेव्हापासून हा प्रश्न मला सतावत आहे. आपल्या बाळाची जात कुठली रे? या प्रश्नाने बापू गोंधळून गेला, पण लगेच भानावर येऊन म्हणाला, आपल्या बाळाची जात माणूस. राधा म्हणाली, या बाबतीत मस्करी करू नकोस. बाळाला शाळेत घालशील तेव्हा कोणती जात लावणार ते सांग. बापू म्हणाला, हा कसला प्रश्न आहे राधा? त्याची जात ब्राह्मण लावणार. आणि तुला जर पसंत नसेल ही जात तर आपण त्याला गुरव म्हणू. राधा गंभीर होऊन म्हणाली, बाळाला कुठल्याच जातीत जागा मिळणार नाही बापू. तुझ्या पैशांचा तिथे काहीच उपयोग होणार नाही. बापूला तो विषय नकोसा वाटला. विषय बदलण्यासाठी तो राधाला गच्चीवर घेऊन गेला. पुढे बापूने गारंबीतली एक उकिरडा वजा जागा 300 रुपयांना विकत घेतली. असली लहान बेकार जागा बापूने का विकत घेतली असेल, अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. अनेक तर्क करण्यात आले. शेवटी कोणीतरी बातमी आणली की बापू लवकरच एक मुंबईकरीण आणणार आहे. बापू काही पण करू शकतो हे आता सगळ्यांना माहीत झाल्यामुळे सगळ्यांना ती बातमी खरी वाटली. आणखी काही दिवसांनी बापूने ती जागा साफ करून घेतली. तिच्या भोवती कुंपण घालून घेतले. बापू नेमके काय करतोय ते गारंबी उत्सुकतेने पाहत होती. मग एके दिवशी गारंबीने बापूला आणि त्याच्यासोबत सुंदर अलंकार घालून नटलेल्या राधाला पूजेचे साहित्य घेऊन त्या जागी जाताना पाहिले. गारंबी बापूपेक्षा राधाकडेच जास्त पाहत होती. राधा म्हणजे मूर्तिमंत सौंदर्यच आहे याची खात्री सगळ्यांना पटली. पण राधा मनानेही सुंदर आहे याची प्रचिती गारंबीला अजून यायची होती. दिनकरने जेव्हा पूजा सांगितली तेव्हा मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटले. गरीब बिचारा ब्राह्मण पैशांना भाळला असे सगळे म्हणू लागले. पण पूजा झाल्यावर बापूने जेव्हा हातात कुदळ घेऊन जमिनीवर मारली तेव्हा गारंबीला हे सगळे काय चालू आहे ते रहस्य उलगडले. काहीच दिवसात त्या जागेतून सुंदर चिरेबंदी विहीर निर्माण झाली. विठोबाची विहीर. विहीर उघडण्याच्या समारंभाला सगळी गारंबी आली होती. कुठल्या शब्दात बापूकडे कृतज्ञता व्यक्त करावी हे कोणालाही कळत नव्हते. यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी गारंबीला पाटावर अवलंबून राहावे लागणार नव्हते. गुरुवांच्या हातातला एक हुकमी एक्का बापूने गारंबीच्या स्वाधीन केला. मे महिन्यात लग्नकार्य असले, पाटाचे पाणी आटले तरी आता गारंबीला काळजी करण्याची गरज नव्हती. बापूने विहिरीची पहिली कळशी काढली आणि व्याघ्रेश्वराच्या पावलांवर ओतली. नंतर राधाने आणि दिनकरने काढली आणि मग गारंबीने विहिरीचे पाणी वापरायला सुरुवात केली. बापू एवढे मोठे पुण्याचे काम करणार म्हणून दिनकरही यावेळेला मागे सरला नाही. पण जेव्हा दिनकरला हे कळले की ही कल्पना बापूची नाही तर राधाची आहे तेव्हा त्याला खूप आनंद झाला. तो लगेच बापूकडे गेला आणि म्हणाला, विहिरीची ही कल्पना राधाची आहे, ही गोष्ट मी गावात सगळीकडे ओरडून ओरडून सांगणार आहे. राधा म्हणाली, असे काही करू नका भाऊजी. कल्पना खूप येतील मनात, पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी पैसा हवा ना. तो पैसा ज्याने खर्च केलाय त्याचेच नाव असू द्या. दिनकर म्हणाला, बापूचे नाव येणारच, पण तुझ्यामुळे हे सगळे झाले आहे हे गारंबीला कळायलाच हवे. तुझ्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना तुझी किंमत कळलीच पाहिजे. पुढे दिनकरने बापूला सांगितले, अण्णा खोत सोडले तर गावातले सगळे तुझ्यावर खूप खुश आहेत.
अण्णांचे आणि तुझे काय ग्रह आहेत कळत नाही. बापू मस्करीत म्हणाला, या अण्णाचा मी मुलगाच असायला हवे होते. म्हणजे राजरोसपणे त्याच्या उरावर बसलो असतो. आणि दुसरा अजून एक फायदा झाला असता, आणि तो म्हणजे आपोआपच मी सरपंच झालो असतो. खरं सांग दिनकर, अण्णाची पापं मोजली तर त्याच्यापेक्षा सरपंच म्हणून मी लाखपटीने चांगला आहे की नाही? दिनकर म्हणाला, त्याचा मला विचार करावा लागेल. पण मी तुला सुखासुखी सरपंच होऊ देणार नाही, हे मात्र खरे. कोणी विरोध केला नाही तरी मी एकटा करेन. बापूने दिनकरला त्याचे विरोध करण्याचे कारण विचारले. दिनकर म्हणाला, तू भ्रष्ट आहेस हेच कारण आहे. तू फक्त ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलास तेवढीच तुझी पुण्याई, बाकी काही नाही. मागे विहिरीच्या पूजनाला आलास तेव्हा जानवे न घालता आलास. तुला काही फरक पडत नसेल त्याने, पण गावात माझे असे झाले. आणि अशा माणसाच्या हातून तीर्थ घ्यायला आम्हाला वेड लागले नाही. बापू पुन्हा दिनकरला काही बोलणार इतक्यात राधाने त्याला थांबवले. म्हणाली, तुम्ही या विषयावरून भांडत जाऊ नका. मला भीती वाटते. यावरून तुम्हा दोघांमध्ये संबंध बिघडणार नाहीत एवढी काळजी घ्या. बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसाला गारंबीला विठोबाची विहीर मिळाली आणि त्यापुढे बापूने गारंबीवर पैसा उधळायला सुरुवात केली. बाळाच्या तिसऱ्या वाढदिवसाला 2,000 रुपये खर्च करून त्याने लोखंडी खांब टाकून मजबूत साकव बांधला. चौथ्या वाढदिवसाला मराठी शाळेची इमारत बांधून दिली. या शाळेच्या अनावरणाच्या समारंभाला अनेक थोरा मोठ्यांचे पाय गारंबीला लागले. बाळाच्या 5व्या वाढदिवसाला गुरववाड्यापासून व्याघ्रेश्वराच्या पावलापर्यंतचा पाटाचा भाग सिमेंटने बांधून दिला. आधीच्या पाटाला असलेल्या भेगांमुळे जे बरेचसे पाणी वंदे नदीत वाया जात होते, ते या सिमेंटच्या पाटामुळे वाया न जाता पाण्याचा पुरवठा वाढला. तसेच पावसाळ्यात या पाटात जास्तीचे पाणी साठून लोकांना त्रास होऊ नये म्हणून या सिमेंटच्या पाटाला थोड्या थोड्या अंतरावर दरवाजे केले होते, जेणेकरून ते पाणी वंदे नदीत सोडता येईल. गारंबीने बापूचे आभार मानावेत अशा बऱ्याच गोष्टी बापूने दिल्या होत्या. पण तो इथेच थांबला नाही. बाळाच्या 6व्या वाढदिवसाला पुलावर धर्मशाळा आणि विहीर त्याने बांधली आणि 7व्या वाढदिवसाला बापूचा बाळ शाळेत दाखल झाला. या 5-6 वर्षात बापू यशाच्या उंच शिखरावर पोहोचला होता. आता त्याला हवे होते ते फक्त सरपंच पद. पण ते अण्णा जिवंत असताना शक्य होते का?